मुलगा सापडत नाही म्हटल्यावर कोणतेही आई बाबा सैरभैर होणारच, पण तरीही तुम्ही शोधकार्यामध्ये खूप पुढाकार घेतलात. तर सर्वप्रथम तुम्ही तक्रार कधी नोंदवलीत? मी कामावरून घरी आलो, मी लगेच 3 वाजता मी पोलीस स्टेशनला गेलो. बरोबर. त्या ठिकाणी त्यांना मी तक्रार नोंदवली. आम्ही परत आलो, बाजूच्या ठिकाणी गार्डन, त्याची शाळा, हो, रोजच्या नेहमी जागा त्या ठिकाणी मी शोधलं त्याला. आणि मग आम्ही पोस्टर पुन्हा सापडायला आणून देतील असे आम्ही पोस्टर लावले साईड. बरोबर. पण मग पोलिसांचा काय रिस्पॉन्स होता? दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, तुम्ही पोस्टर कशाला छापले, त्यामुळे एखाद्या मुलाला कोणी पळवलं असेल तर सावध होईल, तुम्हाला तो फोन करणार नाही, तुम्ही खूप मोठी चूक केली, ते मलाच असे ब्लेम करायला. पोलिसांनी पहिल्या दिवशी एवढा म्हणजे हलगर्जीपणा केला, मला स्वतःला तरी असं वाटते. म्हणजे मी प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी जाऊन मी विचारलं, माझा मुलगा साहिल तुमच्यात खेळता खेळता आलाय का? मग मी प्रत्येकाच्या दारोदारी गेले, मला कोणीच घरात या बघा असं काही कोणीच हे केलं नाही. तेच जर माझ्या बरोबर एखादे पोलीस असते, लेडी किंवा जेंट्स कोणी जरी असतं, तर आम्हाला प्रत्येकाची रूम चालता आली असती. पण मग त्याच्यानंतर मग खंडणीसाठी फोन यायला लागले का? नाही, त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत मी गेलो. मग त्यांनी पोलीस स्टेशन असतानाच मला फोन आला 3:45 वाजता, हो की तुझा मुलगा माझ्याकडे आहे, हा, आणि तू पोलिसात जाऊ नकोस, तू पोलिसात गेला असता तुझं काही खरं नाही, आणि मला 15 लाख रुपये पाहिजेत. आणि मी धारावीतून बोलतोय एवढं बोलून त्याने फोन ठेवला. अच्छा. आणि त्याने तो नंतर कळलं की त्याने PC वरून फोन केला होता. अच्छा, अज्ञात नंबर होता आणि बोरीवरून केलेला त्याने फोन. अच्छा. त्याच वेळेला लगेच पोलीस स्टेशनमध्ये फोन आला, मग पोलिसांनी लगेच FIR नोंदवला. आणि मग त्यांनी तपासाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी. म्हणजे अच्छा, तोपर्यंत म्हणजे सगळं थंडच होतं. अच्छा. आणि मग उमेश जाधव ह्यांनीच हे कृत्य केलंय हे कधी कळलं? उमेश जाधवनीच हे कृत्य केले कळायला जवळजवळ 3 महिने गेले. 3 महिने? 3 महिने गेले याच्यामध्ये. कारण 25 तारखे तो बिल्डिंग मध्येच राहत होता. हो. तो सगळा, आणि तो आमच्या सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्याला सगळं माहिती आम्ही काय करतोय काय नाही. आम्हाला असं वाटलंच नाही की हा जवळचा माणूस कोणी असेल म्हणून. बरोबर आहे. आणि तो मदत पण करत होता का शोधात? हा, मदत पण करत होता. त्याची पहिल्या दिवसापासून, म्हणजे जेव्हा साहिल हरवला तेव्हापासून त्याची आई बहीण तर मत्तीला होतीच. त्यांनी लगेच 11:30च्या अगोदरच साहिलला बिल्डिंग मधून बाहेर काढला. आणि मी 12:15 मी जशी साहिल हरवलाय गोंधळ झाला तेव्हा ती नॉर्मल, म्हणजे सर्वजण जसं बायका हे करायला लागल्या तशा, त्याच्यामुळे आम्हाला काही डाऊट आला नाही. तुम्हाला सुरुवातीच्या काळात कोणावर संशय होता का? संशय असं बिल्डिंग मध्ये असं कुणावर नव्हता संशय. आणि पोलिसांचं म्हणणं काय की मुलगा कुणाशी बोलत नव्हता, कुणाकडे जाणारही नाही ती म्हणताय, तर तुमच्या ओळखीच्याच माणसांनी त्याला नेलेलं आहे. अच्छा, पहिल्यापासून त्यांनी हेच सांगितलं होतं तुम्हाला? कारण असं झालं म्हणून कुणाला माहितच नव्हतं, किंवा त्याने मारून त्याला बॅगेत घालून नेला आहे असं कुणाला माहित नव्हतं. त्यामुळे ते नंतर समजलं. तोपर्यंत समजूत अशी होती की तो पुन्हा चालत गेला असेल किंवा त्याला गाडीत घालून नेला असेल. मग संशयावरून पोलिसांनी कोणाला त्या काळात आत घेतलं होतं का, अटक केलं होतं का? भरपूर लोकांना त्यांनी अटक केलं. ड्रायव्हर, कंपनीचा ड्रायव्हर, आणि वॉचमॅन बिल्डिंगचा, आणि आमच्या बिल्डिंगचं मेंटेनन्सचं काम चालू होतं. तर त्याच 1 दिवस अगोदर ते प्लंबर आमच्या घरातून बाहेर गेलेले काम करायला. तर त्या प्लंबर लोकांना बरोबर सगळ्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला. पण नेमकं मग किती दिवसांनी कळलं? 24 तारखेला मला फोन आला दुपारी 2 वाजता. आमच्या भाषेचे मिस्टर आहेत सातारा पोलीस मध्ये, अशी लहान मुलाची बॉडी सापडली कराड म्हणजे नदीच्या पात्रामध्ये. आणि मग संध्याकाळी मग आम्ही इथून गावी गेलो. तुम्ही एकटे गेलात का? मी गेलो, मी माझी मिसेस. अच्छा. जे शेजारी वगैरे कोणी? शेजारी. अच्छा, ते इथे आलेत का? शेजारी आलेत ना. नमस्कार. तुम्ही ह्या सगळ्या शोध कार्यात खूप मदत केली दळवींची. ह्यांचा साहिल आणि माझा मुलगा एकाच वयाचे आहेत. दोघे रात्रीतून मधल्या पेशीवरती खेळायचे. अच्छा. जेवढा माझा मुलगा जवळचा आहे तेवढा माझा साहिल जवळचा होता. आणि तो जो ज्यांनी ते कृत्य केलं तो पण शेजारी तुमच्या बरोबर ह्या शोध कार्यात होता? मला वाटतं दुसऱ्या माळ्यावर राहिलाय तो. हा. आणि तो सतत तुमच्या बरोबर सोबत असं, पण आमचा डाऊटच नाही अशी करते. कधीच संशय घेतला नाही? अजिबात नाही. साधारण तुमच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सगळेच असे म्हणजे अवस्था त्यांची चांगली व्यवस्थितच होती ना सगळ्यांची, शेजाऱ्यांची? त्यामुळे असं कोणी खंडणीसाठी मागणी करेल असं पण काही कधी विचार यायचं कारणच नाही. अच्छा, मग तुम्हाला म्हणजे सुगावा कसा लागला एक्झॅक्ट? म्हणजे
ते डेड बॉडी मला फोन आला, आम्ही मग गावी गेलो, ते बॉडी ताब्यात घेतली, कपड्यावर आम्ही ती बॉडी ओळखली, आमच्या मुलाचीच बॉडी आहे म्हणून. आम्ही ते सगळ्याचे अंत्यविधी सगळे गावी केले. आणि ते केल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मला मोबाईलवरून फोन आला आहे की मी म्हणजे तो जवळजवळ माझी 15 मिनिटं बोलला. आणि तो आकाश म्हणून तो त्यानं नाव घेतलं, मी आकाश बोलतोय, तुझा मुलगा माझ्याकडे आहे, जिवंत आहे. मला माहित होतं की मी काय करून आले ते, आणि तो मला सांगतोय की तुझा मुलगा जिवंत आहे, मी पश्चिम बंगालमध्ये ठेवलाय, आणि तुला जर पाहिजे असेल तर मला 15 लाख रुपये दे. अरे बापरे. म्हणलं तू असं कर, माझ्या मुलाचा मला आवाज ऐकव, मी तुला 15 लाख रुपये द्यायला तयार आहे, कसेही देईन मी, तुम्ही आणून देईन. बरोबर. मुलाचा आवाज ऐकव. नाही तुम मुंबई आ जाओ, तुमचे पैसा दो, तुमको बच्चा ही लेके जाओ, आवाज क्यों सुनता है तुम. अच्छा, पण हा म्हणजे असे फोन बरेच आले? फोन एकच आला. आधी तो आला तो, आणि आता हा जो आला एक जो फोन आला तो. अच्छा. आणि हा 25 तारखेचा एक फोन. 15 मिनिटं माझ्याशी बोला. त्यावेळेला म्हणजे घटनेपासून माझे सगळे फोन टॅप होत होते, पण तोच फोन कसा टॅप झाला नाही ते मला कळलं नाही, अजूनही कळलं नाही. पोलिसांना विचारलं, मग फोन तुम्ही मला एवढं विचारलं डेलीमध्ये, तुम्हाला तर माहित असेल ना माझा फोन तुम्ही टॅपिंगवर ठेवलाय ना, मग हे तुमच्याकडे असा रेकॉर्ड आहे, डिटेल रेकॉर्ड तुम्हाला मिळेल ना याच्यातून. मला विचारताय कधी आला, काय बोलला, काय नाही, त्यापेक्षा ते फोनवरूनच कळेल रेकॉर्ड. नाही दळवी असं झालं, हाच फोन बरोबर टॅप झाला नाही. नंतर मग तो आलो, मी मग ते क्राईम ब्रँचचे सिनियर PI शेख आहेत, त्यांना मी सांगितलं की असा असा फोन आला, हा नंबर आहे. म्हणजे ठीक आहे दळवी, आता ही डेड बॉडी तुमच्या भागात सापडली, म्हणजे आता मुंबईतला याच्याशी कुणाचा संबंध आहे, हे तुमचे नातेवाईक आणि तुमच्या भागातले अशा ह्याच लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. मग त्या भागातले सांगा तुमच्या कोण नातेवाईक आहे. मग ते हिचा माऊस भाऊ, तिचे मामा, मग त्या लोकांनी पकडलं की बापरे ते पाटण साईडला राहतात. अच्छा. पाटणपासून कराड जवळ आहे. माझ्या मामांना जरा 8 दिवस ठेवलेलं. बापरे. कारण त्यांची परिस्थिती जरा बिकटीची आहे, आणि जरा त्यांना दारूचं व्यसन होतं, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हे बहुतेक ह्यांचं काम असेल. पण नंतर त्यांनी स्वतः पोलिसांनीच आम्हाला सांगितलं याच्यामध्ये ह्यांचा काय सहभाग नाही, आम्ही खूप चौकशी केली. पण त्यांचं मत काय होतं, मुंबईमध्ये जागा नव्हती काय, मुंबईतल्या जर कोणी केलं असेल तर. पण तुमचे जे हे शेजारी होते ते पण त्याकडचे होते, असं कधी तुम्हाला संशय त्यावेळेला आला नाही की बाबा आता बॉडी तिकडे सापडल्यानंतर वगैरे? संशय आलेला, पण तो त्याचे वडील एवढे हे आहे, म्हणजे असे गरीबासारखे वाटतात की हा माणूस असं काय करू शकणारच नाही. पण तुम्ही त्या फोनवरून की तुम्ही नुकताच तुमच्या मुलाचा अंत्यविधी केला असं सांगितलं नाही? सांगितलं तुम्ही ठेवला मुद्दाम केल्यानंतर तो मग काय बदलेलं, मग त्यांना ते फोन करून लगेच ते नंतर ते रेकॉर्ड मध्ये कळलं की फोन केला आणि ते लगेच ते कार्ड टाकून दिलं. पण तुम्हाला त्यावेळेला मग संशय वाटला का 1 मिनिट की कदाचित होऊ शकेल की हे हा साहिल नाही? मला वाटलं, पण हे मला वाटलेलं, मी यांच्या अगदी DNA चे रिपोर्ट येईपर्यंत मी म्हणत होते की तो साहिल नाहीच आहे. अच्छा. आणि DNA चे रिपोर्ट माझं म्हणणं काय झालं, एखाद्या वेळेस करणाऱ्याने कपडे त्याचे काढून त्याला घातले असतील आणि ह्याला तिकडे त्या पश्चिम बंगालमध्ये ठेवला असेल, त्यांना पैसेच पाहिजेत ना, म्हणून त्यांनी असं केलं. म्हणजे मला मी बॉडी बघितलीच नव्हती शेवटपर्यंत, त्याच्यामुळे मला विश्वासच वाटला नाही की तो साहिलच होता म्हणून. ही शक्यता मी पोलिसांना बोलून दाखवली, म्हणजे असं नसते, म्हणजे तुमच्या डेड बॉडी कोणाची असेल, दुसरे जे असेल तर त्याची पण मिसिंग कंप्लेंट यायला पाहिजे ना. हो बरोबर आहे. तर तसं नाही, ते शक्यता तशी कमी आहे. आणि ती मी कपडे सगळी बघितली, ओळखली, तर एवढं शक्य नाही. सँडल पण त्याच्यात पायातच होते. अच्छा. त्यावेळेला मग तुमच्या आई आहेत का इकडे आल्या स्टुडिओमध्ये? त्या म्हणजे मामांना जेव्हा नेलं मनीषाच्या, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं असेल? आधीच हे झालेलं घरात आणि मग नंतर घरचे पकडले गेले. माझ्या भावाला ज्या वेळेस नेलं त्यावेळेस माझी आई पण तिथेच होती. अच्छा. ज्या वेळेस माझ्या भावाला पोलिसांनी बेड्या घातल्या तर तिथेच माझी आई चक्कर येऊन पडली. तर मग पोलीस बोलले, आजी तुम्ही काय घाबरू नका, तुमच्या मुलाला काय आम्ही पकडून ठेवणार नाही, फक्त मुंबईला नेणार, त्याची जबानी घेणार आणि त्याला सोडवणार, तुमच्या मुलाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही काय. तर मग माझा मुलगा बोलला, म्हणायला लागला, साहेब एक काम करा, मामाच्या हातातल्या बेड्या काढा, आजीला माझ्या धक्का सहन होणार नाही. मग साहेबांनी बेड्या काढल्या त्याच्या हातातल्या आणि माझ्या मुलगीने आणि माझ्या बहिणीच्या मुलांनी दोघांनी धरून त्याला गाडीत बसवला. अच्छा. तिकडून आल्यावर 15 दिवसांनी माझ्या आईने जेवणच टाकून दिलं. जेवणच तिचं बंद झालं. ती माझी आई 2-3 महिने अंथरुणावर पडूनच होती आणि त्यात माझी आई पण गेली.
आई जाऊन 6 महिने झाले ना, आता माझा भाऊ वारला. म्हणजे ज्याला पकडून नेला होता ना, तो सुद्धा वारला. एका घटनेमुळे आई इतके गेली, लोक आईच्या पाठून 6 महिन्याने माझा भाऊ गेला. खूपच कठीण आहे ही सगळी परिस्थिती. म्हणजे हे नातू माझा गेला तो गेला, पण त्याच्या पाठीवरती 2 माणसं आमच्या घरातली गेली. पण हे कळलं कधी? म्हणजे मग हे सगळा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग ते भांडे पाटील साहेब पिक्चर मध्ये आले, त्यांनी माझ्याकडून सगळं डिटेलिंग घेतलं. ते अच्छा, ते स्वतः कोण आहेत? म्हणजे ते स्वतः पोलीस नाहीत, डिटेक्टिव्ह आहेत. डिटेक्टिव्ह आहेत. अच्छा, त्यांच्या खासगी डिटेक्टिव्ह. खासगी डिटेक्टिव्ह. बर. ते आले आणि ते मला माहित नाही, म्हणजे देव वाचतो म्हणतात ना, तशातला प्रकार आहे.